नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं परत स्वागत आहे. मागच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला म्हटलं की आपण 1 मेचं औचित्य साधून 2 स्पेशल महाराष्ट्र स्पेसिफिक एपिसोड करणार आहे. तर मागचा एपिसोड आपण केला नितीन शास्त्रींबरोबर की महाराष्ट्राच्या पलीकडे, महाराष्ट्राबाहेर आपल्याला महाराष्ट्राच्या पाऊलखुणा कुठे कुठे दिसतात, महाराष्ट्र नसून मराठ्यांच्या पाऊलखुणा आपल्याला कुठे कुठे दिसतात. हा आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितला. सगळ्यांचा फीडबॅक खूप छान आला, खूप लोकांना एपिसोड आवडला आहे हा, आणि नवीन माहिती खूप लोकांना कळली आहे. असाच एक आपला एपिसोड आजचा आहे. आजचा एपिसोड काय आहे की महाराष्ट्रामध्ये पर्यटन काय आहे. आता विचार करा, मे महिना आहे, दिवाळीच्या सुट्ट्या आल्या, क्रिसमसच्या सुट्ट्या आल्या, कुठेतरी फिरायला जायचं आहे आपल्याला. आपण काय विचार करतो, शिमल्याला जाऊ, मसुरीला जाऊ, हिमाचल बघू, दार्जिलिंगला जाऊ किंवा उटीला जाऊ. आपण महाराष्ट्रात का नाही फिरत अशा या सुट्ट्यांमध्ये? आपण म्हणतो काय महाराष्ट्रात बघायला, याच्यात काय बघणार, काय विचार केला फक्त कोकण, तिथे बीचेस किंवा किल्ले, देवळं. ह्याच्या पलीकडे महाराष्ट्र कसा बघायचा, तिथे काय आहे बघायला, आणि महाराष्ट्र बघायला आपण दृष्टिकोन काय ठेवावा, हे सांगायला आजचे आपले खास गेस्ट आहेत सुधीर करंदीकर आणि प्रतिभा करंदीकर. हे दोघं गेले 25हून जास्त वर्ष फक्त महाराष्ट्र टुरिझम करत आहेत. म्हणजे महाराष्ट्रामधील अनेक अशी ठिकाणं आहेत जी आपल्याला माहितीच नसतील, ती त्यांनी शोधून काढलीत, तिथे पर्यटकही पाठवलेत आणि महाराष्ट्र उलगडून ते आपल्याला सांगणार आहेत. तर तुम्हा दोघांचे खूप खूप आभार आल्याबद्दल. पहिला विषय असा मी जो पहिले मांडला की महाराष्ट्र बघायचा दृष्टिकोन बदलावा, तुम्ही जे मला म्हणलात तो कसा बदलावा आणि तो काय प्रकारे आपण महाराष्ट्राकडे बघावं पर्यटन दृष्टीने. सगळ्यात पहिल्यांदा मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो. अभिनंदन अशा करता की 1997 पासून आम्ही महाराष्ट्र पर्यटनामध्ये काम सुरू केलं आणि आयडियल कॉलनीच्या कोपऱ्यावरती ज्या एका छोट्या 90 स्क्वेअर फुटाच्या जागेमध्ये आमची झालेली सुरुवात तुम्ही बघितलेली आहे. हा त्यातला एक महत्त्वाचा धागा आहे. दुसरा भाग असा की महाराष्ट्राच्या पर्यटनाचा दृष्टिकोनाचा विषय त्याच्यामध्ये आला आहे. त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये पहिल्या दिवसापासून कन्सेप्ट क्लिअर होती, अशा अर्थाने की आत्ता जे जागरहाटीमधलं जे पर्यटन बघितलं जातं किंवा मोजमाप दिले जातात त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने महाराष्ट्राचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि ह्याच्यावरती पूर्ण वेळ काम करण्याची आवश्यकता आहे. हा टाइमपासचा विषय नाही आहे, बरोबर, परंतु त्या स्थितीला आम्ही पोहोचेपर्यंत महाराष्ट्रामधलं पर्यटन हे यशस्वी पर्यटन आहे असं सिद्ध करण्याची जबाबदारी आमच्यावर होती आणि ती पार पाडल्याशिवाय पुढच्या महिन्याला अर्थ प्राप्त झाला नसता. बरोबर. आणि आत्ता अशी स्थिती आलेली आहे की आम्ही व्यवसायामध्ये बुकिंग नावाचा जो खेळ आपण अनेक वर्षे खेळत होतो त्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्याच्यामध्ये 2 गोष्टी आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्या मांडणीमध्ये मिसिंग आहेत. पहिली गोष्ट, महाराष्ट्राला एक सामाजिक मन आहे, त्यामुळे कुठल्याही उपक्रमांमध्ये मराठी माणूस त्याच्यामध्ये सामाजिक काही भाव आहे का हे शोधण्याचा प्रयत्न करत असतो, ज्याची आज कमतरता त्याच्यामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचा जर आपल्याला काही काउंट करायचं असेल, त्याचं जर मोजमाप करायचं असेल तर ते जागरहाटीमध्ये GDPच्या रूपात किंवा पैशाच्या रूपामध्ये नसून महाराष्ट्र जर तुम्हाला काउंट करायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची वेगळी ऊर्जा आहे. त्या ऊर्जेच्या काउंट आपण जर करायला सुरुवात केली तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामधल्या पर्यटनामध्ये एक ड्रॅमॅटिक मोठा बदल आपल्याला आलेला दिसेल आणि महाराष्ट्रामध्ये काय आहे असं म्हणणाऱ्या लोकांच्या तोंडी अरे आमच्या महाराष्ट्रामध्ये खूप काही आहे असं सहज लोक सांगायला लागतील. एवढी मोठी क्षमता आहे, ती फुलवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि मी असं म्हणेन ही पहिली आज आम्ही सुरुवात केली असं मी एका अर्थाने म्हणतो. अरे वा वा, तुमचा मुद्दा महत्त्वाचा आहे. मला वाटतं की आपल्या राज्याबद्दल आपल्याला अभिमान असणं हे यातलं पहिलं पाऊल असेल असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं? अगदी बरोबर आहे. कारण महाराष्ट्र हा स्टोन एज पासून आपण जर बघायला गेलो तर भूगोल, इतिहास हा महाराष्ट्राचा अतिभव्य आहे आणि वैभव आहे. आणि म्हणूनच आम्ही वीरभूमी महाराष्ट्र आणि वैभव वीरभूमी महाराष्ट्राचे अशी कल्पना आम्ही मांडतो. कारण आजही आपण अश्मयुगीन अनेक गोष्टी बघू शकतो. म्हणजे त्या काळातल्या लाखो वर्षापूर्वीची हत्यारं असतील किंवा गुहा असतील अश्मयुगीन, ह्या सगळ्या आजही तशाच आहेत. प्रस्तरचित्र असतील की जी आदिमानवानी काढलेली आहेत. म्हणजे या सगळ्या आदिमानवापासूनच्या खुणा आपल्याला आज महाराष्ट्रात प्रत्यक्ष बघायला मिळतात.
आणि तिथपासून ते आजपर्यंत असलेला सगळा इतिहास आणि भूगोल हा पर्यटनातूनच उलगडला जातो. मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. म्हणजे 750 किलोमीटरचा आपल्याकडे समुद्रकिनारा आहे. जवळपास 730 आपल्याकडे किल्ले आहेत की जे विविध प्रकारचे आहेत. म्हणजे डोंगरी आहेत, म्हणजे पाण्यामधले किल्ले आहेत, किंवा किंवा जमिनीवरचे भुईकोट, असे अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे किल्ले, 550 वाडे की जे खूप भव्य असे वाडे आपण बघू शकतो. त्यानंतर गढ्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचं जे वैभव आहे आज आपल्याकडे, की जे निसर्ग निर्मित पण आहे आणि मानव निर्मित पण आहे. पण ह्या सगळ्या वैभवाकडे आपल्याला अभ्यासपूर्ण दृष्टीने जर आपण बघायला गेलो, थोडंसं वाचन करून, थोडंसं माहिती घेऊन जर आपण गेलो, तर आपल्याला निश्चितपणाने खूप चांगला अनुभव येईल. आणि म्हणून आम्ही म्हणतो की महाराष्ट्रातला प्रत्येक कण आणि क्षण हा अनुभवावा, आणि तो अनुभवला तरच महाराष्ट्राचं पर्यटन हे चांगलं समोर येतं. म्हणजे प्राचीन मंदिरं असतील किंवा घरांचे वेगवेगळे प्रकार असतील, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. मॅडम, तुम्ही जे आता म्हणलात की पर्यटन कसं असावं, वर्ल्ड टुरिझम काउन्सिलनी पण जे डिफाईन केलं ना पर्यटन, त्यात त्यांचा एक शब्द आहे की तुम्हाला वेगळा अनुभव मिळायला पाहिजे. म्हणजे आपण फिरायला जातो फक्त मजा करायला न जाता हे वेगवेगळे अनुभव सुद्धा घेऊन आपण समृद्ध व्हायला पाहिजे, असं तुम्हाला म्हणेल, असं माझी समज आहे. बरोबर बरोबर बरोबर. मुळात आमचं म्हणणं तेच आहे की पर्यटन म्हणजे खा प्या आणि मजा करा, ह्या एन्जॉयमेंटच्या पलीकडे हा विषय नेण्याची आवश्यकता आहे. कारण एन्जॉयमेंटला सुद्धा एक लिमिट येते आणि त्या लिमिट नंतर आपल्याला वाटतं हे सगळीकडे सारखंच आहे. त्याची जी विचारांचं त्याच्यामध्ये जर आपण काही विषय इंट्रोड्यूस केले तर त्याच्यामध्ये अजून मजा येईल आणि आपल्यालाही चांगले अनुभव येतील. साधारणतः आपण काय म्हणतो, त्या ठिकाणी काय आहे असं न म्हणता मला त्या ठिकाणी जाऊन बघायचं आहे, त्या ठिकाणी काय आहे, आणि बघल्यावरती मी म्हणेन नाहीये म्हणून, पण न बघता मी त्याला म्हणणं की त्या ठिकाणी काय आहे, हा दृष्टिकोन पहिल्यांदा आपल्याला बदलण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्राला जागा करण्याकरता. मोठं याचं एक महत्त्वाचं कारण तुम्ही जे म्हणलात की लोक म्हणतात तिथे काय आहे बघायला, याचं एक महत्त्वाचं कारण आहे की हे डॉक्युमेंट नीट कुठे झालेलं नसावं असं माझी समज आहे. मला माहीत नाही, पण आता काय लोक गुगलवर जातात की मी इथे चाललोय, बरेच गोष्टी गुगलवर येत पण नाहीत, गुगल काय नो ऑल नाहीच आहे. तर या कुठेतरी डॉक्युमेंट झालेल्या आहेत गोष्टी का तुम्हाला माहिती आहेत? काही गोष्टींचं डॉक्युमेंटेशन नक्की झालेलं आहे आणि काही गोष्टी आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ आपण वेरूळला जर गेलो तर त्या ठिकाणी आपण म्हणतो ह्या ठिकाणी ही मूर्ती आहे, त्या ठिकाणी, आणि आपल्याला असं वाटतं की ते सगळं जे आहे ते एकाच ताशाचं आहे. परंतु आपण हे लक्षात घेत नाही की त्यावेळचे कलाकार आणि आज आपण ह्यांच्यामध्ये 1000 वर्षाचं अंतर आहे. 1000 वर्षापूर्वी ते काय विचार करत होते, ह्या भूमिकेमध्ये जाण्याची आवश्यकता आहे. आणि त्या भूमिकेमध्ये जाण्याचा आपण प्रयत्न सुरू केला तर त्याच्यामधलं वैभव, त्याच्यातलं नाविन्य हे आपल्याला जाणवायला लागेल. म्हणजे उदाहरणार्थ आमच्या इथं बऱ्याच वेळेला जेव्हा कस्टमर येतात आणि चर्चा आमची होते आणि ते म्हणतात वेरूळला त्यात काय बघण्यासारखं, मूर्त्या आहेत. मग मी त्यांना सहजपणे म्हणतो की एक काम करतो ना, तुम्हाला मी एक छोटासा दगड देतो आणि त्या दगडावरती तुम्हाला जे सुचेल भावेल तसं एक तुम्ही कोरून दाखवा ना तुम्ही. आणि हे बघितल्यावर मग त्याच्या लक्षात येतं की अरे आपण जे इतक्या किरकोळीत महाराष्ट्राला काढतो तसं नाहीये. एखाद्या मूर्तीमध्ये सातत्याने पिढ्यानपिढ्या खोदकाम करणं, हे ज्याला व्हिज्युअलाइज करता येईल त्याला कळेल की आपल्याकडे किती वैभव आहे. त्यामुळे डॉक्युमेंटेशन हा एक भाग आपल्याकडे आहे. तसंच त्याच्या बरोबरीने गोष्टी रूपांमधून लोकांकडून विषय आपल्याकडे आलेले आहेत आणि आपणही त्याची अनुभूती घेण्याची आवश्यकता आहे. अशा 3 पद्धतीने आपल्याला त्यात काम करावं लागेल आपल्याला. बरोबर. पण एखादं वेरूळचाच एक्झाम्पल घेऊ आपण, की एखादं ठिकाण तुम्ही म्हणता तसं वेगळ्या दृष्टिकोनातनं बघण्याकरता तो दृष्टिकोन दाखवण्यात कोणती तिथे पाहिजे. बरेच लोक जे आपल्या जातात टूरवर, महाराष्ट्रात फिरतात, गडावर जातात किंवा वेरूळला जातात, ते नुसते फिरून आत बघून येतात, आहे काही नाही बघा, तुम्ही म्हणतात तसं काहीच नाही बघायला बाहेर येतात. तर ह्याच्यावर उपाय काय? लोकल गाईड असतात या सगळ्या ठिकाणी, ते वापरावे, चांगले असतात, गव्हर्नमेंट अप्रूव्ड असतात? हो, निश्चितपणे आता सगळीकडे जागरूकता आलेली आहे आणि जसे गाईड आहेत त्यांना आपण योग्य ते त्यांचं जे काही मूल्य आहे ते आपण देणं खूप आवश्यक आहे. म्हणजे बऱ्याचदा एक विचार असा येतो की काय आपल्याला तो सांगणार आहे, कारण आपल्याला कल्पना नसते की इथे काय आहे. तर तो गाईड आपल्याला उलगडून दाखवणार असतो
आणि त्याच्या मागे अभ्यास असतो. तर त्या अभ्यासाची म्हणून जे काही मूल्य एक आहे ते आपण त्या ठिकाणी निश्चितपणाने त्याला दिलं पाहिजे. आणि आदराने जर आपण त्या सगळ्या गोष्टींकडे पाहत गेलो तर आपोआप समोरचा माणूस सुद्धा त्या पद्धतीने अभ्यासही करायला लागेल. कारण जर आपण 4 प्रश्न त्याला विचारले तर पुढच्या वेळेला त्याचं ती माहिती अपडेट करेल की नाही, हे एवढे प्रश्न आपल्याला विचारले होते, आपण आपल्याला. नाहीतर आता होतं कसं की महाबळेश्वरला गेलो की इथे जयाप्रदा येऊन गेली, इथे हेमा मालिनी येऊन, इतपतच ते गाईड सांगत असत. पण आता आपण जर बघितलं तर गाईड सुद्धा अभ्यासपूर्ण गोष्टी सांगतायत आणि वेगवेगळ्या इकडच्या शहरी भागातले सुद्धा कितीतरी तरुण आज या विषयामध्ये काम करतायत की जे अभ्यासक म्हणून आहेत. आणि ते अभ्यासक आपल्याबरोबर जर आपण घेऊन गेलो त्या ठिकाणी तर आपल्याला निश्चित त्या ठिकाणचं महत्त्व चांगल्या पद्धतीने करता येईल. नक्कीच. आणि तो अनुभव एक वेगळा येतो, वेगळी माहिती मिळते तुम्हाला त्या गाईड बरोबर नेण्यामध्ये. अभ्यासकांमध्ये एक आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या घरामध्ये लहान मुलं असतं आणि ते जेव्हा बोलायला लागतं तेव्हा बोबड्या शब्दात तो बोलायला लागतो आणि आपण त्याचं कौतुक करतो. त्यामुळे आता पर्यटन आपण जेव्हा बाहेर पडू आणि आम्हाला कोणते गाईड मिळायला पाहिजे तेव्हा तो परिपूर्ण असेल ही संकल्पना पहिले मनातनं काढून टाका. तो एका लहान मुलाच्या रूपामध्ये आहे की ज्याला त्याचं भवितव्य त्या गाईड ह्या विषयामध्ये बघायचं आहे. ह्या दृष्टीने आपण त्याला जर न्याय द्यायला सुरुवात केला तर तो सुरुवातीला चुकेल, पण चुकत तो चांगला गाईड होऊ शकेल. आणि तेवढी वेळ देण्याची तेवढी किंमत देण्याची आपण तयारी ठेवली पाहिजे. कारण महाराष्ट्र हा जो विषय आहे हा आम्ही असं म्हणतो की योगदानाचा विषय आहे. हा महाराष्ट्र नुसतं उपभोगाचं नाही, मी ह्या ठिकाणी काय माझं योगदान देणार हा भाव त्याच्यामध्ये आणण्याची आवश्यकता आहे. आणि ते झालं की हे कॉम्बिनेशन अतिशय परफेक्ट कॉम्बिनेशन आपल्या आहे असं आपल्या लक्षात येईल. बरोबर. कारण जगभर गाईड ही कल्पना खूप कॉमन आहे आणि लोक त्यांना चांगला मोबदला मिळतो, त्यांना देतात सुद्धा चांगला. आपल्याकडेच आपण म्हणतो की अरे कशाला द्यायचे, तुम्ही म्हणलात तसं काय सांगणार आहे वेगळं आपल्याला, कशाला पैसे द्यायचे. तर ही वृत्ती आय थिंक प्रत्येकाने बदलणं खूप गरजेचं आहे. आणि मला वाटतं तो पैसा पण त्या लोकल इकॉनॉमीत जातो. आपण जो गाईडला जे काय मोबदला देतो नाही, सगळाच म्हणजे हा विचार आपण त्याच पद्धतीने करू शकतो आणि आपण आतापर्यंत म्हणजे करतो आहोत. आता गेली 27 वर्ष आम्ही बघतो आहोत की इतके बदल येत आहेत. म्हणजे आम्ही सुरुवात केली कामाला त्यावेळेला ट्रंक कॉल लावून आम्हाला बुकिंग घ्यावं लागायचं. ते आता इतका बदल आलेला आहे की एका क्षणभरात या गोष्टी घडू शकतात. किंवा त्या ठिकाणी सुद्धा जे काही इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून आहे त्याही मध्ये भरपूर फरक झालेला आहे. भरपूर तरुण याच्यामध्ये आलेले आहेत आणि ते अभ्यास करतायत वेगवेगळ्या. म्हणजे आमच्या बरोबर काही लोक होते की ज्यांनी आता त्यांची क्षेत्र ठरवून घेतली. आता एक जण आहेत ते आंबोलीजवळ फुलपाखरांचाच अभ्यास करतात फक्त, की जे आमच्याबरोबर त्यांनी सुरुवात केली आणि त्यांच्या लक्षात आलं की फुलपाखरं हा विषय आपला आहे किंवा पक्षी हा विषय आपला आहे. असे अनेक जण आहेत की जे आमच्याबरोबर पूर्वी होते पण त्यांनी आता विषय आपला वेगळा करून त्या विषयात काम केलेलं. तर मग ह्या लोकांना भेटायला आपल्याला निश्चितपणाने आवडेल आणि त्यांचं काम बघायलाही आवडेल. बरोबर. म्हणजे पूर्वी आम्ही जसं म्हणायचो येथील प्रत्येक क्षण आणि कण अनुभवण्याजोगा, कारण तेव्हा लाऊडली आम्हाला महाराष्ट्र मांडायचा होता. पण त्याचाच रूपांतर असं झालेलं आहे की आज लहान लहान गावामधला माणूस सुद्धा त्याच्या गावाबद्दल एक छोटा व्हिडिओ करतो आणि टाकतो. ही झालेली प्रगती आहे. हे जर आम्ही त्या दिवशी करायला लागलो असतो तर आम्ही तेवढ्यापुरते लिमिटेड राहिलो असतो. पण आम्हाला गवसणी घालायची ती महाराष्ट्राला आणि त्याची आज मोठ्या ताकदीने त्या ठिकाणचे युवक कामाला लागलेले आहेत. म्हणजे आमचं गेल्या 27 वर्षातलं योगदान काय असा जर प्रश्न केला तर आपल्याच इथल्या माणसाला आपल्याच मातीमध्ये आम्ही पैसे गुंतवण्याकरता प्रवृत्त करू शकलो, हे त्यातलं मोठं फळ आहे. की जे ह्या ठिकाणी कशासाठी मी द्यायचे असा जो प्रश्न आहे तो आज माणूस पैसे द्यायला तयार होतो आहे. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. हे जसं रेन हार्वेस्टिंग आहे तसं मनी हार्वेस्टिंग आहे, ज्यातनं आपला इथला सगळा समाज समृद्ध व्हायला मोठी मदत होती आहे. बरोबर. आणि तुम्ही म्हणलं तसं की आपल्या आसपास काय आहे हे बघून ते कसं वर आणता येईल हे सुद्धा मला तेवढंच महत्वाचं असेल. की मला वाटतं महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये किल्ला असेल, देवळं असतील, काही वेगळे तुम्ही म्हणत अश्मयुगीन साईट्स असतील, माहीत नाही आपल्याला. पण जोवर ते बाहेर येत नाहीत तोवर कोणी जाणारच नाही तिथे, असे असेल काहीतरी. आणि असे अनेक आज प्रयत्न चालू आहेत. म्हणजे आत्ताच एक जालन्याच्या मुलांनी व्हिडिओ टाकलेला बघण्यात आला आमच्या.
तर त्याच्यामध्ये अप्रतिम मूर्ती आहे आणि त्या काळातल्या लोकांनी ती अगदी आत भुयारात नेऊन ठेवलेली आहे. तर ती आता आहे तशी आपल्याला ती बघायला मिळतीये. तर अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी या प्रत्येक गावांमध्ये दडलेल्या आहेत आणि त्या शोधून त्या लोकांसमोर आणण्याची आज गरज आहे. फक्त ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काही चांगल्या प्रवृत्तीने गोष्ट घडते ना, याच्याकडे आपल्याला सगळ्यांना बघायला लागेल. नक्कीच नक्कीच नक्कीच. पण मग याचे काही एक्झाम्पल आहेत आपल्याकडे की तुम्ही म्हणलात की आता काही वेगळ्या गोष्टी किंवा नुसतं गड किल्ले आणि मंदिरं सोडून सुद्धा महाराष्ट्रामध्ये खूप काही आहे, तर आपण ह्याच्यात अजून काय म्हणजे एक्झाम्पल्स देऊ शकतो अजून? नाही, असे कितीच उदाहरण आपल्याला देता येतील. आता ह्याच्यातला महत्त्वाचा भाग कुठला आहे की त्या ठिकाणी काय आहे हा प्रश्न माझ्या मनात पडला पाहिजे. आता जे जालन्याचं उदाहरण दिलं, एक साधारणतः 10 वर्षापूर्वी, कारण मी मूळ जालन्याचा, माझं शिक्षण तिथे झालं आणि तिथं मी गेलो असताना आम्ही सगळे त्यावेळेचे मित्र आम्ही गप्पा मारत बसलो होतो आणि मी त्यांना तुम्ही फक्त जालना जिल्ह्यात फिरायला सुरुवात करा, काय आहे काय नाही ह्याचा विचार करू नका. तेव्हा थोडंसं सगळ्यांना हास्यास्पद वाटलं की ह्याच्यातनं काय होईल म्हणून. पण आत्ता जो व्हिडिओ जो यायला लागलेत की त्या ठिकाणचे युवक ह्या विषयामध्ये कामाला लागलेले आहेत आणि काय ते लोकांपर्यंत विषय आणू शकतात हे आपणही कल्पना करू शकत नाही. मला असं वाटतं की ह्या ठिकाणी एक गोष्ट जर आपण बघितली तर ती लोकांना भावेल बरं का. तर त्याच्यापेक्षा वेगळ्या कितीतरी गोष्टी, मग याचं एक छोटं उदाहरण द्यायचं झालं तर 2003 सालची गोष्ट आहे की आम्ही एकदा आंबोलीमध्ये त्या ठिकाणचे हॉटेलर आम्ही सगळे गप्पा मारत बसलो होतो आणि ते हॉटेलर लोक आम्हाला सहजपणे म्हणाले की करंदीकर, अजून एक रात्र लोकांनी आमच्या इथला जर स्टे वाढवला तर आमचं आर्थिक गणित जरा सुदृढ व्हायला मदत होईल. तर आम्ही त्यांना म्हटलं एक काम करू ना, आपण तुमच्या इथे जे पर्यटक येतील त्यांना तुम्ही इथून नेसरीला जाऊन यायला सांगा. नेसरी. आता आपल्या इथे लोकांमध्ये अनास्था किती आहे की त्यांनी आम्हाला विचारलं की नेसरीला काय आहे. तर मी म्हटलं प्रतापराव गुजरांची जे आपण गीत वेडात मराठे वीर दौडले सात आपण जे गायन म्हणतो तो प्रसंग तिथं घडलेला आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही लोकांना जाऊन यायला सांगा. आता ह्याच्यावरती हे सगळे एका अर्थाने प्रयोग आहेत. तर त्यांना म्हटलं की आत्ता त्या ठिकाणी काहीही नाहीये, पण तुम्ही लोकांना जायला सुरुवात केली, लोक जाऊन येतील, तिथं काही सापडणार नाही. एखादा पर्यटक येऊन तुम्हाला पैसे सुद्धा परत मागेल की तुम्ही आम्हाला काहीतरी चुकीचं सांगितलं, त्याचे पैसे तुम्ही प्रसंगी परत देऊन टाका, त्या मोहात पडू नका. पण त्या लहान गावामध्ये दर आठवड्याला 5-50 गाड्या येत आहेत आणि त्या ठिकाणी चौकशी करत आहेत की हे कुठं आहे, ह्याबद्दलची माहिती प्रतापराव गुजरांची. मग कुणी म्हणेल त्यांची समाधी कुठे आहे, कुणी म्हणेल त्यांचा वाडा कुठे आहे, काही विचारतील, पण त्यातनं गाव जागृत होईल. आता हे मी त्यांना सांगितलं, माझं काम संपलं, आम्ही निघून आलो. 5-7 वर्षांतर एकाने मला सहज मेल पाठवला, माझा त्याचा परिचय नाही. त्यांनी नेसरी गावामध्ये प्रतापराव गुजरांचं एक झालेलं उत्तम स्मारकाचे फोटो त्यांनी मला पाठवलेले होते. क्या बात आहे. आता ते स्मारक त्या ठिकाणी उभं राहिलं म्हणजे काय झालं, तिथं फुलवाला येऊन बसायला लागला फुलं विकण्याकरता. टायर पंक्चर करणारा माणूस त्या ठिकाणी आला, तो पंक्चर काढून द्यायला लागला. एखादा चहाची टपरीवाला आला, तो टपरीमधून चहा लोकांना द्यायला लागला. कुणी खानावळ काढली. म्हणजे त्या ठिकाणच्या इकॉनॉमीला सगळी एक चालना मिळत गेली आणि आपल्या इथला पैसा आपल्याच भूमीमध्ये जिरायला लागला, आपल्याच लोकांना तो समृद्ध करायला लागला. असे छोटे छोटे कितीतरी टप्पे आपल्याला इथले काढता येतील या सगळ्या प्रवासामधले. नक्कीच नक्कीच नक्कीच. आता चिपळूण जवळ उगमापासून संगमापर्यंत वाशिष्ठी नदी बघायला चला असा उपक्रम आहे. तर उगम होतो कोयनानगर जवळ, बरोबर, डोंगरामध्ये, बरोबर, आणि तिथून सह्याद्रीमधून ही नदी येते आणि अरबी समुद्राला मिळते. तर त्या नदीची अप्रतिम रूपं आपल्याला बघायला मिळतात. अशा प्रत्येक नदीचं आपल्याला बघायला मिळेल. नक्कीच. पण हे जर काही युवकांनी मनावर घेऊन या गोष्टी चालू केल्या तर आपोआप त्याच्या काठावरची जी गावं आहेत ती सगळी पर्यटन क्षेत्र होऊ शकतात. नक्कीच. आणि अशा प्रकारचे काही उपक्रम झालेले आहेत. म्हणजे भीमा नदीच्या काठावर भीम नावाचा आपल्याकडे एक राजा होऊन गेला आणि त्यांनी 12 शंकराची मंदिरं उभी केलेली आहेत. त्यातली आता 3 का 4च मंदिरं फक्त अस्तित्वात आहेत, पण बाकी शिल्पजडित मंदिरं ती होती आणि ती त्या ठिकाणी आहेत. किंवा अनेक आपल्याकडे मूर्ती आपल्याला बघायला मिळतात की ज्या प्राचीन आहेत आणि त्याचे थोडे जरी अवशेष आपल्याला अगदी पाहायला मिळाले तरी त्याची आपल्याला कल्पना करता येते. म्हणजे सिंहगडाच्या पायथ्याशी दुसऱ्या बाजूला एक कल्याण नावाचं गाव आहे. त्या कल्याण गावामध्ये विष्णूच्या मूर्ती आहेत
आणि त्याच्या आयुधाच्या प्रमाणे बदलत गेलेल्या आहेत. म्हणजे वेगवेगळी आयुधं त्यांनी धारण करून त्या मूर्ती आहेत. त्यातल्या आता 1 का 2च मूर्ती शिल्लक आहेत. पण आपल्याला कल्पना करता येते की ह्या अशा प्रकारच्या मूर्ती तिथे होत्या. तर जरी जाता येतं आपल्याला, पडझड जरी झालेली असली तरी सुद्धा काही गोष्टी आपल्याला इमॅजिनेशनवर ह्या बघता येतात, किंवा काही गोष्टी आता नवीनही निर्माण होतात की ज्या आपण जाऊन त्या ठिकाणी बघू शकतो. नक्कीच 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 नक्कीच. तर कांदळवन हा विषय निश्चित चांगला आता डेव्हलप होतोय. महिला आणि तरुण त्याच्यामध्ये खूप काम करतायत. आपण केरळला बॅकवॉटर्स वगैरे म्हणतो, तसंच आता ह्या 750 किलोमीटरचा आपल्याकडे किनारा आहे. ह्या सगळीकडे बॅकवॉटर्स आहेतच, सगळीकडे नद्या आहेत. त्यामुळे त्या नद्या डेव्हलप होऊ शकतात त्या ठिकाणी. पण ती दृष्टी आपण तिथल्या स्थानिक लोकांना देऊ शकलो, आणि ही दृष्टी, आमचा अनुभव असा आहे की तिथे जर सतत पर्यटक जात राहिले तर ती दृष्टी त्यांना मिळत जाते. बरोबर. की तुम्ही काय येताय, जसं नेसरीचं उदाहरण, तुम्ही काय येताय, नाही इथे अमुक आहे, हा मग आम्ही त्याच्यामध्ये आमचं काहीतरी इनपुट देऊ, असा आमचा अनुभव आहे. बरोबर बरोबर आहे. पण आपण या अनुषंगाने एक जर उदाहरण घेतलं कोकणातलं कुठलं तरी, कोकणामध्ये दापोली फेमस आहे, हेदवी आहे, श्रीवर्धन आहे, दिवेआगर आहे, ही सगळी खूप आता फेमस झालेत. तर अशा एखाद्या ठिकाणी जे लोक तिथे बीचलाच जातात फक्त, मला वाटतं दापोली जाऊन लोक बाकी काही फार बघत असतील, तर अशा ठिकाणी जाऊन लोकांनी अजून काय बघावं, अजून काय अनुभव घ्यावे, की फक्त बीच आहे हे आहे भरपूर, म्हणजे बीच असा आपण एखादं जर कुठला उदाहरण घेतलं तर कुठल्याही भागातलं कोकणातलं? हा नाही, आता दापोलीचं जर उदाहरण घेतलं तर केशवराज मंदिर आहे तिथे. परशुरामांचा आता एक खूप मोठा त्या ठिकाणी पुतळा त्यांनी उभा केला आणि एक स्मारक केलेलं आहे. ते अप्रतिम स्मारक आहे. आणि वनराजी भरपूर आहे कोकणामध्ये सगळीकडेच. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की कोकण म्हणजे फक्त किनारा, तर तसं नाहीये. कोकण म्हणजे समृद्ध असा सह्याद्री आहे त्याच्या बाजूला. त्यामुळे त्या सह्याद्रीमध्ये असणारी मंदिरं असतील, किंवा झरे असतील, किंवा धबधबे असतील, वेगवेगळ्या आपल्या ऋतूप्रमाणे त्या सगळ्या गोष्टी बदलत जातात. वनस्पती आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत. एकाने तर त्या चिपळूण जवळ तर एक अभयारण्य स्वतःच उभं केलंय प्रायव्हेट. तर अशी अनेक आहेत. किंवा सह्याद्रीमध्ये सुद्धा ठिकठिकाणी देवराया आहेत की ज्या लोकांनी, तिथल्या खेडेगावातल्या लोकांनी त्या राखलेल्या आहेत, आणि तिथे जैवविविधतेचे भरपूर प्रकार आपल्याला बघायला मिळतात. किंवा राहण्याची सोय आहे तिथे जवळ, तर आपण पक्षी निरीक्षण करू शकतो. किंवा त्या ह्याच्यातनं सुद्धा अनेक गोष्टी डेव्हलप आज होत आहेत. म्हणजे कासव महोत्सव आहे उदाहरणार्थ, तो तिथे सुरू झालेला आहे. ठिकठिकाणी आता तो सुरू झालेला आहे की याचं जैवविविधतेचं संवर्धन हे करणं आवश्यक आहे. किंवा त्या ठिकाणी असलेल्या गोष्टींचं संवर्धन. वीरगळ आहेत ठिकठिकाणी, तर ते वीरगळ केव्हा निर्माण झालेले आहेत, त्याच्यातून भाषा, वेगवेगळ्या लिपीज, या सगळ्या आपल्याला बघायला मिळतात, आणि त्याचं मग अभ्यास होतो आहे. आणि त्यातून लोकांना भरपूर काम मिळतंय. आज कितीतरी युवक याविषयी काम करणारे आहेत. त्यामुळे आपण अमुक एक ठिकाण, म्हणजे आता आपण कसं म्हणतो की एखाद्या ठिकाणी, आता हिमाचल प्रदेश असेल तर 4-5 ठिकाणं तिथली फेमस असतात. पण म्हणून अन्य नाही आहेत का, तर अन्य पण असतात. पण आपण एवढी एक्सप्लोअर नाही करू शकत, कारण महाराष्ट्रातून इतक्या लांब जाणं आणि ते शक्य नसतं. तर आपल्याच ठिकाणी आपण नवनवीन ठिकाणं उलट जास्त एक्सप्लोअर करू शकतो. कारण शनिवार रविवार आपल्याला सुट्टी असेल तर ह्या गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने बघू शकतो. आणि कोकणात तर माझ्या मते खूपच अशा हिडन काही ठिकाणं आहेत. कोकण आहे, विदर्भ. मला आठवतंय, मी एकदा कणकवली ते मालवण या रोडवर धामापूर नावाचं गाव लागतं, तिथे इतकं सुंदर मंदिर आणि तलाव आहे. पण लोक मालवणला जातात, पण बरेच लोक ह्याच रोडने जातात. अप्रतिम पक्षी आहेत तिथे येतात. इव्हन चिपळूणला सुद्धा क्रोकोडाईल सफर आहे, सफारी. म्हणजे मागे जेव्हा मी एकदा गेलो होतो तेव्हा त्या बॅकवॉटर मधून आम्ही होडी नावेने जेव्हा मी गेलो, तेव्हा खरं म्हटलं तर आमच्या स्वागतार्थ दोन्ही किनाऱ्यावरती मिळून 50 तरी मगरी त्या ठिकाणी होत्या की ज्या आराम निवांत पहुडलेल्या होत्या. आता ते बघणं सुद्धा थ्रिलिंग आणि चांगलं आहे. म्हणजे इतकी व्हरायटी त्याच्यामध्ये आहे. मूळ आपल्याला शोधक वृत्तीने आपण बघायला शिकलं पाहिजे. आणि म्हणून बराच वेळा मी ह्या मोहिमेला जे नाव देतो ते शोध भाग्याचा.
की आपल्याला आपलं भाग्य शोधायचं आहे. नक्कीच. आणि जे चकचकीत दिसतं तिथं भाग्य नसतं, बरोबर. जे कुठेतरी धुळकाट पडलं असतं तिथं भाग्य असतं आमचं मत आहे. आणि त्याच्याकरता थोडंसं बाहेर पडा असा एक विषय मी करतो. महाराष्ट्र घडवण्यामध्ये ज्या ज्या व्यक्तींनी सहभाग घेतलेला आहे, उदाहरणार्थ चवदार तळं आहे, त्या ठिकाणी महाडला मोठा सत्याग्रह झालेला आहे आणि आंबेडकर तिथे आलेले आहेत. तर अशी ठिकाणं आपल्या कुटुंबातल्या लोकांनी बघणं नक्कीच हे निश्चितपणाने आवश्यक आहे असं मला वाटतं. अशी अनेक ठिकाणं आहेत. आणि हायवेपासून खूप हायवेपासून महाड आत मला नाहीये. वाटतं. मगाशी रायगड आहे. सामाजिक भानाचा मी जो मगाशी उल्लेख केला त्याच्यामध्ये महाडचं नाव हे खूप ठळकपणे आपण सांगू शकतो. नक्कीच, नक्कीच. तुलनेचा विषय नाही, परंतु जे मी लोकांकडनं ऐकलं किंवा मनालीला एक नेहरू कुंड आहे. नेहरू कुंडामध्ये तिची आख्यायिका काय आहे, तर पंडित जवाहरलाल नेहरू त्या कुंडाच्या तिथून ते चालत जात असताना त्याला तहान लागली, त्या कुंडामध्ये त्यांनी पाणी प्यायलं आणि ते पुढे गेले. तिथल्या लोकांनी लगेच तो मुद्दा एनकॅश केला आणि नेहरू कुंड ह्या नावाने मार्केटिंग सुरू केलं आणि उत्पन्नाचं एक साधन उत्पन्न केलं. मग त्याच्याशी जर तुलना केली तर महाडच्या तळ्यावरती जो आंबेडकरांनी सत्याग्रह केला त्याचा रिलिव्हन्स किती मोठा आहे. खूप खूप. मग त्या रिलिव्हन्स हा आपल्याला आपला वाटतो का, आपल्याला अभिमानास्पद वाटतो का, तर तो वाटण्याची आवश्यकता आहे. आणि त्या सगळ्या गावांनी त्याच्यात सहभाग घेतला होता. म्हणजे असं नाही की अमुक एकाच प्रकारच्या लोकांनी घेतला, तर असं नाही, सगळ्या गावांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता. मला वाटतं ह्याचं एक महत्वाचं कारण असं असावं की ही जी ठिकाणं मी मगाशी म्हणल्याप्रमाणे डॉक्युमेंटेड नाही आहेत कुठे, की हे तुम्ही इथे चाललाय तर ह्या गोष्टी बघा. दुसरं महत्वाचं असं आहे की इन्फ्रास्ट्रक्चर जो आपल्याकडे मोठा प्रॉब्लेम आहे, की आता चवदार तळं तिथे ना कुठे नीट बोर्ड आहे, मला माहीत नाही, मी नीट बोर्ड लागला असेल, मी पूर्वी गेलो होतो तिथे, पण मी तरी कुठे काय असं नीट छान बोर्ड लावलं आहे किंवा काही माहिती तिथे लिहिलेली आहे की बाबा इथे असं झालं, हे झालं, किंवा काही भित्तीचित्र लावली आहेत तिथे लोकांना सांगायला. तर हा एक प्रॉब्लेम लोकांना असतो की मी तिथे गेलो तर मला काय बघायला मिळेल, हा त्यामुळे कोण आहे तिथे, कोण आहे. बरोबर आहे ना. म्हणजे आता आमचा प्रयत्न तोच आहे की पुढे जाऊन सगळ्या ठिकाणी, म्हणजे आम्ही तर जिल्ह्यापेक्षा तालुक्यापर्यंत आम्ही आमच्या वेबसाईटवर सगळं काम केलेलं आहे. आणि त्या तालुक्यात जाऊन आमची तयारी आहे अशी की तिथल्या तरुणांना भेटून ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आणणं आणि त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी प्रमोट केल्या जातील. म्हणजे फक्त ट्रॅव्हल एजंटनीच इथे काम करावं असं नाही, सगळ्या समाजाने याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. पर्यटनामध्ये पर्यटन म्हणजे फक्त ट्रॅव्हल एजंट असा विषय नाहीये, सर्व लोक त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि त्याचा उपयोग सगळ्याच अंगाने होऊ शकेल असा आमचा आता प्रयत्न पुढे आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करायला सुरुवातही केलेली आहे. क्या बात आहे. कारण टुरिझम मधनं डायरेक्ट आणि इनडायरेक्ट दोन्ही प्रकारे एम्प्लॉयमेंट आणि इन्कम जनरेशन खूप प्रकारे आहे, खूप वेगळ्या प्रकारे आहे. पण ह्याच्यावर काय मात करावी की तिथे काहीच नाहीये, जाऊ कसा मी तिथे, इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये. ते होईल कसं आहे का, आता गड किल्ल्यांवरती आपल्या इथला युवक किती मोठ्या संख्येने जातो, तो जाताना इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार करतो का, त्याला माहिती की त्याने गैरसोय आहे. मला असं वाटतं की ही टू सम एक्सटेंट आपण ट्रॅव्हल एजंटची जबाबदारी आहे की महाराष्ट्राच्या पर्यटनाबद्दल बोलताना त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर नाही ह्याचा आपण भाऊ करायचा नाही. बरोबर, जे आहे ते आज मान्य करा. आता आम्ही पूर्वी जे कोकणांमध्ये जे आम्ही बुकिंग साधारणतः 97-98 जे देत होतो त्या 300-350 रुपयाला रूम दिली जायची आणि त्या 300-350 400 रुपये गेले आम्हाला वाटायचं अरे आता आम्ही बुकिंग देऊ शकू ना, 50 रुपये रेट वाढला. आता त्या ठिकाणचा रेट 4,000-5,000 रुपये आणि लोक जात आहेत ना. पण मग 350 रुपयापासून 4,000 पर्यंत जो प्रवास झाला त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं ना, आणि ती लोकांची आवश्यकता काय हे लक्षात घेऊन डेव्हलप झालेलं आहे. म्हणजे आम्ही एक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करू आणि त्या मॉड्यूलमध्ये लोकांनी सेट व्हायचं, ह्याच्यापेक्षा लोकांना प्रवास करायला लागू द्या, मग लोकच त्यातनं डिफाईन करतील की आम्हाला काय हवं आणि काय नको. हे जास्त सस्टेनेबल ठरेल, लॉंग टर्म ठरेल. त्यामुळे त्याचा भाव न करता केलं पाहिजे, हा एक भाग. आणि दुसरा, आपण बऱ्याच वेळेला कॉस्ट कटिंगच्या भूमिकेत असतो किंवा मी एखादं व्हेकल भाड्याने घेतलेलं आहे तर 300 किलोमीटरचे पैसे त्याला आपल्याला द्यायचे आहेत. मग मी अट्टास करतो की 300 किलोमीटर मी आज प्रवास करणारच, कारण त्या ड्रायव्हरला, गाडीवाल्याला एकही पैसा आम्हाला सोडायचा नाही. पण त्यामध्ये तुम्ही वाटेतली कितीतरी गोष्टी तुम्ही मिस करता. म्हणजे जसं मी बऱ्याच वेळा लोकांना म्हणतो की औरंगाबादला जाताना सकाळी 6ला निघून 10 वाजेपर्यंत नका पोहोचू तुम्ही औरंगाबादला संध्याकाळी पोचायचं हे ठरवा.
आणि हे तुम्ही मनाशी ठरवलं की वाटेतली आम्ही तुम्हाला ठिकाणं सांगू आणि तुम्हाला सुद्धा ठिकाणं ती सापडायला लागतील. अहमदनगर हे 1 रात्र 2 रात्र मुक्काम करण्याचं ठिकाण आहे. हे जर मी म्हटलं तर लोकांना पटकन मान्य होत नाही. पण त्या ठिकाणची नीट गोष्टी लक्षात येतं की अरे खरंच आहे, 2 दिवस आपण आरामात त्या ठिकाणी राहू शकतो. मग हे करण्याची सुरुवात झाली पाहिजे, ह्याच्या प्रयत्नामध्ये आम्ही आहोत त्या सगळ्याच्यामध्ये. म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर ह्या विषयावर आम्ही फार लक्ष देत नाही. आणि इन्फ्रास्ट्रक्चर ह्या विषयावर जर आम्ही लक्ष देत असतो तर 97च्या नंतर 98 साली आम्ही आमची एजन्सी बंद केली असती. आम्ही म्हटलं जे आहे ते आम्हाला मान्य आहे आणि त्याच्यातनं मार्ग काढायचा आहे. तर दॅट इज द वे. लोक जायला लागले तिथे ही गोष्ट आसपासचे गावाचे लोक पण जरा हे होतात, अवेअर होतात की ते काहीतरी करावं आपण. लोकांना सुद्धा वाटतं आमच्या गावात कोणतरी यावं म्हणून. नक्कीच. आणि ही लोकांची आस आहे. फक्त त्या आसेला आपण त्याचं योग्य मूल्य देणं, ते देण्याची आपण भूमिका ठेवा, मग त्याच्यामध्ये मजा येते. आपण समोरच्या माणसाला किरकोळी जर काढायला लागलो की तुझी किंमत आहे तुझी 5 रुपये, असं करून नाही चालणार. तो जे काही काम करतो त्याचं जे काही मूल्य आहे ते, आणि ज्याच्यातनं तो लॉंग टर्म म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर 2001 साली जेव्हा आम्ही आमच्या ऑफिसचं उद्घाटन केलं त्यावेळेला आम्ही वर्तमानपत्रामध्ये पूर्ण पानाची जाहिरात ऑफिसच्या उद्घाटनाची होती. महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या ऑफिसचं एक ऑफिस सुरू होत आहे, त्याची फुल पेजची जाहिरात ही महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत कुणीही केलेली नाही. पण तो आमचा मास्टर स्ट्रोक ठरला की ज्यातनं लोकांपर्यंत एक विषय असा गेला की अरे महाराष्ट्रामध्ये खूप काही आहे बरं का. आणि हा जो भाव निर्माण झाला तो भाव आम्हाला पुढे 15 वर्ष पुरला. बरोबर. त्यामुळे तो भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. नाही, आणि पुणे हे जरा या सगळ्या गोष्टींना म्हणजे नवीन गोष्टींना प्रतिसाद देणारं गाव आहे. नक्कीच. आणि तिथे आम्हाला काम करायला मिळालं. त्यामुळे पुणेकरांनी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इतक्या म्हणजे कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे किंवा उचलून धरलेल्या आहेत गोष्टी. आणि आम्हाला फोन करून किंवा भेटून सांगायचे की तुम्ही आम्हाला 2 गोष्टी सांगितल्यात, ही 3री गोष्ट आम्ही बघितली बरं का, आता पुढच्या जाणाऱ्यांना ती 3री गोष्ट सांगा तुम्ही. नक्कीच. म्हणजे हे त्यांचंच कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि आम्ही ज्या वेळेला भेटी देत होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी आम्ही जायचो. असा तो प्रवास आमचा पुढे गेला. त्यात पुणेकरांचा जो विषय म्हणायचा झाला तर 96-97 आम्ही जेव्हा सुरुवात केली, जर आपण पार्श्वभूमी जर लक्षात घेतली तर 96-97 त्याच्या आधीच्या कालखंडामध्ये मुंबईमध्ये आणि कोकणामध्ये गुंडगिरी आणि गुंडांच्या गँगचं प्रस्थ खूप मोठं होतं. आणि तो जो महाराष्ट्र भूमीला एक शाप लाभलेला होता, त्या शापावरती पर्यटन हा उशाप ठरला की 95-96 नंतर लोक कोकणात मोठ्या संख्येने जायला लागले. आणि कोकणामधल्या लोकांवरती जो एक प्रसंग गिरणीच्या संपामुळे निर्माण झाला होता त्याच्यापासून एक वेगळा मार्ग लोकांना सापडला आणि त्याच्यातनं कोकणातलं जनजीवन सुधारलं. मग त्या गोष्टीला आम्ही पर्यटनातून परिवर्तन आणि परिवर्तनातून पराक्रम अशी आम्ही त्याची भूमिका मांडतो. आता तो आजचा विषय नाही, कारण तो एक वेगळा मोठा विषय, एका पॉडकास्टचा विषय तो आहे तो. पण इतके वेगवेगळे सामाजिक संदर्भ आपण आपल्या महाराष्ट्राच्या पर्यटनाने बदललेले आहेत जे आपल्या लक्षात येत नाहीत. ही त्यातली वस्तुस्थिती आहे. आणि आता सुद्धा एकाने मला गप्पा चालल्या तर त्यांनी म्हटलं की मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होतात शेतकऱ्यांच्या, किंवा तरुण लोक पलायन म्हणजे वेगळ्या गावांमध्ये पुण्या मुंबईकडे जात आहेत. ह्या सगळ्या गोष्टींना काय उपाय आहे वगैरे. म्हटलं पर्यटन जर आज मराठवाड्यात वाढलं आणि पर्यटन वाढायला भरपूर त्या ठिकाणी संधी आहे, ती जर की मराठवाडा विषय काढला, महत्वाचा विषय आहे. मला वाटतं की तो दुष्काळी भाग असाच असं म्हणतात, असं झालेलं आहे आणि उगाच त्याचं नाव खराब झालंय. पण मराठवाड्यात टुरिझम दृष्टीने काय आहे, म्हणजे कोणी विचार केला की मला तिथे जायचं 4 दिवस काढायचे? भरपूर आहे. कारण मराठवाडा हे मुळात सातवाहन डायनेस्टीपासून अस्तित्वात असलेली ठिकाणं. सातवाहन म्हणजे पहिली डायनेस्टी महाराष्ट्राची, रेकॉर्डेड पहिली डायनेस्टी. इसवी सन पूर्व 230 तेव्हाची सातवाहन 2500 वर्ष पूर्वी. बरोबर. त्यामुळे त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू झालेला आहे. पैठणी किंवा सिल्क हे त्या ठिकाणी बनलेलं आहे. म्हणजे वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी होता. आणि पैठण ही राजधानी होती. त्या ठिकाणी भाषेवर अभ्यास झालेला आहे, वेदांवर अभ्यास झालेला आहे. म्हणजे काशी विद्यापीठाकडे असेल तर इथे पैठणला त्याच योग्यतेचं सगळा अभ्यास चालू होता त्यावेळेला.
तर ह्या सगळ्या गोष्टीतून एक चांगल्या पद्धतीचं संस्कृती ही निर्माण झालेली आहे आणि प्राकृत भाषा ही त्या काळात निर्माण झालेली आहे. हां, तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर ह्या आपण लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. आज ते आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे गाहा सत्तसई नावाचा ग्रंथ हा त्या काळात निर्माण झालेला आहे. आणि त्या गाहा म्हणजे काय आहे तर राजांनी असं आवाहन केलं की प्रजेनी आपल्याला आवडतील तशा गाहा आणून द्या, म्हणजे कविता. आणि त्या अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत कोणीही अशा 2 लाख गाहा आणून दिल्या. त्यातल्या त्यांनी फक्त 700 गाहा निवडल्या आणि गाहा सत्तसई नावाचा एक ग्रंथ तयार केला. त्या गाहा म्हणजे आहे काय तर त्या काळातलं ते सगळं वर्णन आहे की मी काय करतोय आता, अशा पद्धतीचं वर्णन आहे. आणि काही गमतीदार पण आहेत गोष्टी. तर ह्या सगळ्या समृद्ध असा हा जो काही आपल्याकडचा वारसा आहे तो आपण पुढच्या पिढीला हा सांगू शकतो. आणि मराठवाड्यामध्ये चालुक्य असेल किंवा नंतरच्या ज्या वाकाटक असतील, ह्या सगळ्या ज्या काही डायनेस्टी नंतरच्या झालेल्या आहेत त्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये खूप म्हणजे मंदिरं आहेत, शिल्पयुक्त मंदिरं आहेत तिथे. तर ती आपण लोकांपर्यंत नेऊ शकतो. सगळ्या जिल्ह्यांमध्ये काही ना काही आहे. किंवा याच काळामध्ये काही किल्ले पण निर्मिती त्यावेळेला झालेली आहे की त्या किल्ल्यांमध्ये ही हॉटेल्स होती पूर्वी. किल्ले म्हणजे ठिकठिकाणची. कारण ह्या जे सिल्क घेऊन जाणारे व्यापारी होते किंवा अन्य गोष्टी घेऊन जाणारे व्यापारी होते ते त्या ठिकाणी राहायचे, लेण्यांमध्ये राहायचे. 1200 लेणी आहेत आपल्याकडे. आणि या लेण्यांमध्ये अद्ययावत सगळ्या गोष्टी असायच्या त्या काळात. आणि तिथे राहायचे लोक किंवा किल्ल्यांमध्ये संरक्षित असे त्यांचा सगळा माल असायचा जो व्यापारी घेऊन जायचे तो. आणि त्याचं मूल्य ते तिथे चुकवायचे व्यापारी किल्ल्यांमध्ये आणि लेण्यांमध्ये. नाणेघाट हा त्यातलाच आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण मराठवाड्यातल्या निश्चितपणाने. पण नाणेघाटला जाऊन लोक हा सगळा विचार करत नाहीत. लोक फक्त ते बघायला जातात. म्हणून कारण त्याच्या मागची पार्श्वभूमी माहित नाही. आता त्याची पार्श्वभूमी जर म्हणायचं झालं तर सातवाहन राजवटीच्या काळामध्ये इकडे काय म्हणतात त्याला युरोपच्या भागांमध्ये त्या ठिकाणच्या राज्यसत्तांनी फतवा काढला होता रोमनी की महाराष्ट्रातली किंवा भारतामधली येणारी सगळी उंची वस्त्र आणि सगळी आहे ही तुम्ही विकत घेऊ नका, नाहीतर आपली जी इकॉनॉमी ही रसातळाला जाईल. म्हणजे मराठवाड्याने किती समृद्धता दिली होती हा एक भाग झाला. दुसरा भाग असा झाला की ज्या काळामध्ये कुशाण ह्या मोठ्यांचं आक्रमण होत होती त्या सगळ्या लोकांना इथल्या राज्यसत्तेने नजरेच्या धाकामध्ये सीमेच्या पार ठेवलेलं होतं. आता तुलना नाही परंतु चीनची जी भिंत म्हणून आपण अगदी अभिमानाने बघायला जातो ते त्यांच्या पराक्रमाचं लक्षण नसून त्यांच्या बचावाचं लक्षण आहे. कारण ह्या लोकांपासून आपल्याला उपद्रव होऊ नये ह्याच्याकरता ती भिंत बांधली. आणि सातवाहन काळातले राजे असे होते की त्यांच्या कुठल्याही राज्याला सीमा नव्हती किंवा कुठे तारेचं कुंपण घालण्याची कल्पना नव्हती की आमच्या नजरेच्या धाकामध्ये आम्ही संपूर्ण प्रदेश हा सुरक्षित ठेवलेला आहे. हा एक भाग झाला. आणि जी किल्ले आणि लेणी आपण जी म्हणतो की नाही, तुम्ही लेण्यांना तुम्ही एक प्रोजेक्ट म्हणून ट्रीट करा बरं तुम्ही. मग लक्षात येईल की ते करण्याकरता किती अपार धन लागलेलं आहे. नक्कीच. वेरूळची लेणी तयार करण्याकरता 180 वर्षाचा कालावधी लागलेला आहे. 180 वर्षाचा कालावधी म्हणजे साधारणतः 20 वर्षाची एक पिढी जर म्हणते तर 18 ते 20 पिढ्या त्या ठिकाणी. आता 18 ते 20 पिढ्या त्या ठिकाणी लोक कामं करतात म्हणजे तेवढी समृद्धता आपल्याकडे होती. हा एक भाग आहे. त्याचंच उदाहरण मी थोडंसं पुण्याशी जोडतो की आत्ता जे औरंगजेबबद्दलची जी काही चर्चा आहे सगळी महाराष्ट्रावर सगळं होत होती. औरंगजेबच्या निधनानंतर त्यानंतरचा सगळा जो कालखंड होता तो महाराष्ट्रामध्ये निर्णायकी म्हणून ओळखला जातो आणि सगळा समाज संघर्ष करत होता. त्या संघर्षामध्ये आपल्या बऱ्यापैकी आपण उद्ध्वस्त झालो एका अर्थाने. आता हे उद्ध्वस्त झाले असताना सुद्धा जेव्हा पेशव्यांची राजवट आली तेव्हा त्यांनी अटकेपार झेंडे नेले. पण जो समाज संपूर्ण आर्थिकदृष्ट्या नामशेष झालेला आहे त्या समाजाचं नेतृत्व उभं राहतं. अटक ते कटकपर्यंत ते साम्राज्य पसरवतात. हे सगळं पेलण्याकरता शक्ती लागते ना आर्थिक. आणि 125 वर्ष पूर्ण जे भारताचं नेतृत्व करत होतं म्हणजे आपल्या इथे आर्थिक स्रोत उभी करण्याची इनहरंट आपली क्षमता आहे.
बरोबर. हा भाग आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मराठवाड्यामध्ये दारिद्र्य आहे, ह्या ठिकाणी कमतरता आहे, असं ही आपल्या मनातली दारिद्र्यता आहे, ही वस्तुस्थितीमध्ये नाहीये. ती तुम्ही नीटपणे मांडायला फुलवायला लागा, सगळं चित्र बदललेलं दिसेल. एवढी ताकद त्याच्यात आहे. वाटतं निगेटिव्ह थॉट जे आपल्या मनात असतात हो ते बाजूला सरून पॉझिटिव्ह गोष्टी बघत. म्हणजे पूर्वी आपल्याकडे म्हणायचं ना पानिपत झालं, मग आपण निगेटिव्ह बदलून बघायचो, पण आज संदर्भ बदलले तसे नाहीये. ते संदर्भ बदला की मराठवाडा ग्रामीण आहे, मागा असलेला आहे, हे डोक्यातनं काढून टाका. ह्या ठिकाणची लोक आहेत ही पराक्रमी लोक आहेत, आणि म्हणून आम्ही महाराष्ट्राचं ब्रँडिंग वीरभूमी महाराष्ट्र म्हणून आम्ही करतो. ही कर्तृत्वान लोकांची भूमी. म्हणजे जसं बाकी ठिकाणी समजा अगदी केरळ बद्दल म्हणतात की गॉड्स ओन कंट्री म्हणतात, कुणी देवभूमी म्हणतात. मग महाराष्ट्र काय हो? महाराष्ट्र ही कर्तृत्वान लोकांची भूमी आहे आणि ही वीरभूमी आहे, आणि तो वीरत्व जागवण्याचा आमचा प्रयत्न पर्यटनाच्या माध्यमातून आहे. आणि तो जर आम्ही यशस्वी झालो तर मोठे चांगले बदल आपल्याला अनुभवायला मिळतील ह्याची आम्हाला खात्री आहे. तर ही सगळी समृद्धी आपल्याकडे आहे, आणि त्या पार्श्वभूमीवरती आपल्याला महाराष्ट्राचा पुढचा विचार करायचा. बरोबर, असं मी म्हणतो त्याच्यावर. बरोबर. पण मग तुम्ही आता जो ऐकतोय हा पॉडकास्ट, प्रत्येक जिल्ह्यात लोक ऐकत असतील, गावात लोक ऐकत असतील, तर आपल्या जिल्ह्यातनं किंवा आपल्या तालुक्यातनं, आपल्या शहरातनं, आपल्या गावातनं पर्यटन कसं पुढे आणता येईल, ह्याला काय त्या व्यक्तीने काय करावं, किंवा त्या व्यक्तीने तुमची मदत त्याला होईल असं मी अपेक्षा करतो. तोही करत असेल अर्थात, पण त्यांनी विचार काय करावा आणि त्यांनी काय बघावं की जेणेकरून त्याला लक्षात येईल की अरे बाबा हे आपल्याकडे आहे, हे लोकांनी बघायला पाहिजे. मध्यंतरी एकदा आम्हाला हा ज्या कॉलेजमध्ये जालन्याला शिकला तिथे बोलवलं होतं, आणि तिथल्या त्यावेळेच्या विद्यार्थ्यांच्या बरोबर आम्हाला गप्पा मारायला सांगितलं. त्यांना मी असं म्हटलं की तुम्हाला स्वतःला आत्ता छंद कुठले आहेत? तर ते म्हणाले असं का विचारताय? म्हटलं अशा प्रकारचे तुम्ही छंद जोपासा की जेणेकरून पुढे जाऊन तुम्ही त्याच छंदामध्ये काम करू शकाल. बरोबर. उदाहरणार्थ पक्षी निरीक्षणाचा छंद आहे समजा, तो आधी आपला छंद म्हणून तुम्ही असेल, परंतु नंतर तो तुमचा रोजगार म्हणून पण ठरू शकतो. 100%. तसंच प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला या गोष्टी करायला मिळतील. मग तुमच्या घराजवळ काय आहे? वेरूळचा एक मुलगा आमच्याकडे आलेला होता आणि त्यांच्याशी बोलणं चाललेलं होतं. तर त्या मुलाला आम्ही असं सुचवलं की तिथे तू थिएटर सुरू करू शकशील की ज्यामध्ये वेरूळची माहिती तिथेच तू देशील पहिल्यांदा, प्रत्येक लेण्याची. आणि मग तिथे माहिती दिलीस की आपोआप आत गेल्यावर त्यांची उत्सुकता किंवा त्यांना अनेक गोष्टींची उत्तरं पण मिळतील आणि ते पाहावंसं वाटेल की आज नाहीतर जातात आतमध्ये आणि कुठल्या तरी लेण्याच्या मांडीवरच बस, कुठल्या तरी लेण्याच्या डोक्यावरच बस, हे जे करतात ते करणार नाहीत. म्हणजे त्यांचा आदर तिथेच निर्माण होईल. तर असे अनेक प्रोजेक्ट आमच्याकडे आहेत. नाही, याच्यामध्ये मी असं म्हणेन की मगाशी जो तुम्ही उल्लेख केलात की प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यामध्ये काय करता येईल, मग मी असं सुचवेन की खरं म्हटलं तर आम्ही एकटे नाही, आपण दोघांनी मिळून काम करण्याची आवश्यकता आहे. अशा अर्थाने की जालन्यामध्ये आम्ही जेव्हा कार्यक्रम केला आणि नंतर त्या मुलांची गप्पा मारताना मी असं म्हटलं की जालना शहरामध्ये किल्ला आहे, तुम्हाला माहिती आहे का? सगळे एकमेकांकडे बघायला लागले की जालन्यात कुठला किल्ला आला. मग मी त्यांना म्हटलं की आपल्या जालन्यामध्ये मस्तगड नावाचा भाग आहे. मग मस्तगडमध्ये गड म्हणजे काय आला? तर किल्ला. मग तो कुठं आहे? मग त्यांना म्हटलं की तुम्ही नगरपालिकेच्या कचेरीमध्ये जाणं, त्या ठिकाणी काय आहे? मग म्हणत तिथं बुरुज आहे. म्हणजे काय होता? तो किल्ला होता. आणि मग सगळ्यांना एकदम रिअलाइज, अरे आपल्या जालन्यामध्ये सुद्धा किल्ला होता किंवा आहे. मला असं वाटतं हे कसं घडवायचा हा भाग अजून पुढचा आला. प्रत्येक जिल्ह्यावरती आपण एखादा पॉडकास्ट जर आपण करू शकलो तर त्याच्यामधून त्या लोकांपर्यंत तो विषय नीटपणाने पोहोचेल आणि आपल्यापेक्षा सुद्धा त्यांना जास्त गोष्टी लक्षात यायला सुचायला लागतील. नक्कीच. आणि त्यांनी उलट जास्त गती येईल. मी एखाद्याला म्हणणं की तू अमुक ठिकाणी ही गोष्ट कर, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून 4 गोष्टी असतील ना. नक्कीच. मग तो अजून चांगल्या पद्धतीने शोधू शकेल. असं आपल्याला काही ते एक वेगळा पण विचार करायला हरकत नाही असं मी म्हणतो ह्या निमित्ताने. म्हणजे ते कस्तुरी मृगासारखं आहे. कस्तुरी मृगाला माहिती नसतं की आपल्याकडेच कस्तुरी आहे आणि तो सगळीकडे फिरत असतो की हा सुगंध कुठून येतोय. बरोबर. त्याकरता मी म्हणेन की जी गणपतीची जी गोष्ट आहे की जेव्हा एकदा पार्वती शंकर पार्वतीचा विषय येतो की पृथ्वी प्रदक्षिणा करून या, कार्तिकीय
मुकाटपणाने पृथ्वी प्रदक्षिणेसाठी जातो. बरोबर. गणपती मात्र आपल्या मातेला प्रदक्षिणा घालतो आणि त्याचं त्याला पुण्य मिळतं की मी प्रदक्षिणा पूर्ण केल्याचं. तसंच महाराष्ट्राचं आहे. महाराष्ट्राचं तुम्ही जर पर्यटनाकरता जर वेळ काढायला लागलात तर जागतिक पर्यटनाचं पुण्य तुमच्या पदरी नक्की लाभेल. एवढी महाराष्ट्रामध्ये ताकद आहे असं आमचं मत आहे आणि ते करण्याची आवश्यकता आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. तर मंडळी, आज एक वेगळ्या विषयावर आपण घेऊन आलो होतो या पॉडकास्टमध्ये की महाराष्ट्र कसा बघायचा आणि कुठल्या पद्धतीने त्याला आपण बघणं गरजेचं आहे आता. तर श्री करंदीकर, सौ करंदीकर, थँक्यू व्हेरी मच आल्याबद्दल. तुम्ही मला वाटतं आजच्या सगळ्या दर्शकांचे डोळे उघडले असतील की महाराष्ट्र आपण वेगळ्या नजरेने आता बघूयात. तर तुम्हाला काही सांगायचं आहे खास, एक संदेशपर 2 वाक्य आमच्या सगळ्या. संदेशपर असं मी म्हणणार नाही, पण मी फक्त एवढ्या एका गोष्टीचं भान ठेवा, महाराष्ट्र पर्यटन हे आपलं पर्यटन आहे हे लक्षात घ्या. आणि आपलं आहे म्हटलं की त्याच्याकरता आपण सगळ्या गोष्टी आपुलकीने आणि मनापासून करतो. त्यामुळे हा भाव मनामध्ये ठेवा. सगळे मनामध्ये असलेले किलमिशे आणि सगळे प्रश्न आगामी काळात फार झपाट्याने सुटलेले तुम्हाला दिसतील आणि एक आनंदाचे देही, आनंदाचे तरंग असं आपण अनुभव पुढच्या काळात, असा माझा विश्वास आहे. आणि महाराष्ट्रातला पूर्ण युवक आणि महिला या पर्यटनाच्या कामामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी जर सहभाग घेतला तर मला असं वाटतं की खूप वेगळं चित्र आपल्याला बघायला मिळेल. धन्यवाद. तर मंडळी, तुम्हाला आता एक छान दिशा या दोघांनी दिलेली आहे की पर्यटन म्हणजे काय. तर आपण आपल्या भागातच बघा ना, पर्यटन कुठे सुरू करता येईल, काय वेगळं आहे आपल्या भागामध्ये, आपल्या जिल्ह्यात वेगळं काय आहे. आणि हे दोघं तुम्हाला नक्की मदत करतीलच त्याच्यामध्ये. आम्ही तुम्हाला मदत करू, आमच्या परीने की जे काय करता येईल ती मदत नक्कीच करू. तर तुम्हाला पॉडकास्ट कसा वाटला नक्की सांगा आम्हाला. तुम्हाला की नवीन ठिकाण कळलं तर आमचे डिटेल्स खाली येत आहेत, फोन नंबर आहे, ईमेल आहे, आम्हाला पाठवा. म्हणजे आम्ही त्याच्यावर अभ्यास करून तो पुढे कसा आणता येईल भाग, त्याचा विचार करू आम्ही. आणि महत्त्वाचं म्हणजे आमचा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असे नवनवीन विषय आम्ही तुमच्याकरता आणू शकू. धन्यवाद.